नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 8625851800। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। कवठे महांकाळमध्ये बंडगरवाडी पाणी योजनेच्या श्रेय वादावरून 3 गटामध्ये युद्ध पेटले। बंडगरवाडी पाणी योजनेचे श्रेय कोणाला यावरून सोशल मीडियावर वादविवाद। कवठे महांकाळ शहरातील बहुचर्चित असलेली बंडगरवाडी पाणी योजना मार्गी लागलेली असून पाणी योजना सुरू झाली याचा श्रेयवाद देखील सुरू झालेला आहे। माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या गटामार्फत आमच्यामुळेच योजना सुरू झाली असा युक्तिवाद केला, तर आमदार रोहितदादा पाटील यांच्यासहित त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील कवठे महांकाळ नगरपंचायतीवर आमची सत्ता आल्यानंतर आम्ही पाणी योजना मार्गी लावली असा दावा केला आहे। तर कवठे महांकाळ नगरपंचायतीवर सत्ता आमची आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 60 कोटी रुपयांची पाणी योजना आणून सुरू केली असा कणखर दावा माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या गटामार्फत करण्यात आल्याने पाणी योजनेवरून 3 गट योजना आम्हीच केली असे दंड थोपटू लागले आहेत। कवठे महांकाळ शहरातील बंडगरवाडी पाणी योजनेवरून सोशल मीडियावर श्रेयवादाचे युद्ध रंगलेले आहे। माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या गटाकडून नगरपंचायतीवर 2017 साली आमची सत्ता होती, त्यावेळी आम्ही ठराव पास केलेला होता, त्याप्रमाणे प्रस्ताव तयार केलेला होता असा खुलासा पत्राद्वारे तयार करण्यात आलेला आहे। या प्रस्तावावर कामकाज होऊन बंडगरवाडी पाणी योजना मंजूर झाली आहे असा ठाम दावा करण्यात आला आहे। तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पाटील काही वर्षांपूर्वी आमदार सुमनताई पाटील यांच्या काळामध्ये कवठे महांकाळ नगरपंचायतीवर युवा नेते रोहितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन झाली। यावेळी युवा नेते रोहितदादा पाटील यांनी प्रयत्न करून सदरच्या प्रस्तावाला पुणे येथे मंजुरी मिळवून पुढे मंत्रालयात फाईल मंजुरीसाठी पाठवल्यामुळे ती मंजूर झाली, त्यामुळे सदरचे काम आमच्या प्रयत्नामुळे झाले आहे असा दावा करण्यात आला आहे। कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रचार काळात रोहितदादा पाटील यांनी लवकरच तुम्हाला शुद्ध पाण्याचा व मुबलक पाण्याचा पुरवठा करू असे आश्वासन दिले होते, तशी वचनपूर्ती केली आहे असे मत रोहितदादा पाटील यांच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे। या सर्व घडामोडींमध्ये माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी कवठे महांकाळ नगरपंचायतीची सत्ता हाती घेतल्यानंतर बंडगरवाडी पाणी योजना मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले, ती मंजूर देखील झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय काकांसाठी सदरची योजना तातडीने मंजूर केली होती। सध्या संजय काका पाटील यांची नगरपंचायतीवर सत्ता असून संजय काका व प्रभाकर बाबा यांच्या प्रयत्नाला यश आले आहे। तसेच उन्हाळ्यापूर्वी नागरिकांना बंडगरवाडी पाणी योजनेची पाणी मिळेल, मुबलक पाणी मिळेल व स्वच्छ पाणी मिळेल असे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केले आहे अशी प्रतिक्रिया युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या गटाकडून तसेच आमदार रोहितदादा पाटील यांचे समर्थक तसेच माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या समर्थकांमध्ये श्रेयवादाचे राजकारण पेटले आहे। तालुक्यातील 3 प्रमुख गटाकडून योजना आम्हीच मंजूर केली असे दावे प्रतिदावे केले जात आहेत। 3 गटाचे सोशल मीडियावरील युद्ध जनता पाहत आहे। त्याचप्रमाणे बंडगरवाडी पाणी योजनेचे पाणी जनतेला मिळू लागले आहे। खरे कोण खोटे कोण यापेक्षा महाराष्ट्राचे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केल्यामुळे कवठे महांकाळकरांना पाणी मिळाले हे सत्य स्वीकारायलाच हवे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजना मंजुरीवर फाईलवर सही केली नसती तर या 3ही गटाच्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना छाती बडवून सांगताच आले नसते योजना आम्ही केली। त्यामुळे याचे खरे श्रेय भारतीय जनता पार्टीला तसेच भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जाते। यामध्ये दुर्दैव एक असे असावे, मुख्यमंत्री साहेब तुमच्यामुळे कवठे महांकाळकरांना मुबलक पाणी मिळाले
असा एकही डिजिटल फलक कोणीही लावत नाही. अगदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सुद्धा हे बोलायचे धाडस देखील भाजपचे पदाधिकारी करीत नाहीत. याच्या इतके दुर्दैव काय असावे. विशेष एवढेच. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर. मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळ व्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.